संपूर्ण देशभर रामनवमी उत्सव उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात साजरा होतोय। तळ कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वच राम मंदिरात राम जन्म सोहळा साजरा होतोय। वेंगुर्ले येथील सुमारे 200 वर्षापूर्वीच्या राम मंदिरात राम जन्म सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। सकाळी राम मंदिरात श्रीरामाचे पुरोहितांकरवी पूजन झाले। त्यानंतर राम जन्म सोहळा कीर्तन साजरे केल्यानंतर जन्म सोहळा झाला। त्यानंतर महाआरती आणि पालखी सोहळा पार पडला। राम जन्म सोहळा आहे तो आता संपन्न झालाय। राम जन्म सोहळा कसा असतो आणि किती वर्षाची ही परंपरा आजही चालू आहे? हे राम मंदिर जवळजवळ 200 वर्षापूर्वीचं आहे आणि आजही पारंपरिक पद्धतीप्रमाणे आम्ही राम जन्म करतो। मी म्हणेन की हे आमच्या घराण्याला मंत्री घराण्याला मिळालेलं एक दैवी वरदानच आहे आणि त्या पारंपरिक म्हटलं तर सकाळी पूजा अर्चा सकाळी पूजा अर्चा झाल्यानंतर दुपारी कीर्तन झाल्यावर रामजन्म होतो। रामजन्म झाल्यानंतर संध्याकाळ दुपारच्या नंतर काही कार्यक्रम एक रामरक्षा पठण हनुमान राम श्रीराम जय राम जप आणि आजच्या कार्यक्रमाप्रमाणे त्यानंतर एक महाआरती आहे ज्यात एक संघटना हिंदूभिमानी ही संघटना त्यामध्ये त्यांचा एक सहकारी आहे। त्यानंतर एक पारंपरिक भजन होतं आपल्या गावातील लोकांचं आणि ही पारंपरिक झालेली पद्धत सेम आमची देवाच्या दैवेने देवाच्या गणीने सुरू होती। माझं नाव पुरुषोत्तम मंत्री। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।